नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया लॉर्ड्स क्लोरो अल्कली लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 65 कोटी रुपयांनी वाढून 100 कोटी रुपये झाली आहे. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 80 कोटी रुपयांनी वाढून 100 कोटी रुपये झाली आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 5 पट झाला आहे. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3 पटपेक्षाही जास्तीने वाढला आहे. 3 कोटी रुपयांनी 10 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज लॉर्ड्स क्लोरो अल्कली लिमिटेड या कंपनीमध्ये आपल्याला 20%चा जबरदस्त अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाली आहे. 1405 कोटी रुपयांनी 988 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील डिक्रीज झाली आहे. 1150 कोटी रुपयांनी 988 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 585 कोटी रुपयाचा 421 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 433 कोटी रुपयांनी 421 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी आज नेगेटिव्ह मध्ये क्लोज झाली आहे. चला आता बोलूया BL कश्यप अँड सन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, BL कश्यप शेअर जंप आफ्टर ₹910 कोटी ऑर्डर विन फ्रॉम BPTP. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BL कश्यप अँड सन्स लिमिटेड या कंपनीला 910 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे BPTP लिमिटेडकडून. कशासाठी? रेसिडेन्शियल टावर्स, नॉन टावर एरियाज आणि कम्युनिटी बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी हा ऑर्डर BL कश्यप अँड सन्स लिमिटेडला मिळाला आहे. चला आता बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर शेअर सर्च आफ्टर विनिंग ₹6,800 कोटी रेल्वे प्रोजेक्ट इन क्रोएटिया. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला क्रोएटियामध्ये रेल्वे प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 6,800 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया इटर्नल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, झोमॅटो पॅरेंट फार्म इटर्नल इनकॉर्पोरेट्स फूड सर्व्हिसेस आर्म ब्लिंकिट फूड्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, झोमॅटो आणि ब्लिंकिटची पॅरेंट कंपनी इटर्नल लिमिटेडचा प्लान आहे आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट करण्याचा, आणि त्या कंपनीचे नाव राहील ब्लिंकिट फूड्स लिमिटेड. आणि मित्रांनो, ही कंपनी फोकस करेल फूड सर्व्हिसेस सेक्टरमध्ये. आणि मित्रांनो, ही कंपनी इंगेज राहील इनोव्हेशन, प्रिपरेशन, सोर्सिंग, सेल अँड फूड डिलिव्हरी या बिझनेसमध्ये. आणि मित्रांनो, एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले नंबर इटर्नल लिमिटेडने या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनमध्ये दाखवले आहे. त्याचमुळे जेव्हापासून कंपनीचे नंबर आले आहे तेव्हापासून इटर्नल लिमिटेडमध्ये आपल्याला एक जबरदस्त
रॅली दिसत आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, NTPC REL साइन ॲग्रीमेंट विथ GEDA फॉर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स इन गोवा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे GEDA सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केला. कशासाठी? गोवामध्ये रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्सच्या डेव्हलपमेंटसाठी. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर शेअर फॉल ऑन मुंद्रा पॉवर प्लांट शटडाऊन ॲज सेक्शन 11 नॉट एक्सटेंडेड. तर मित्रांनो, सेक्शन 11 एक्सटेंड नाही झाल्यामुळे मुंद्रा पॉवर प्लांट बंद झाला आहे. आणि मित्रांनो, IIFLचं असं इस्टिमेट आहे की करंट फायनान्शियल इयरमध्ये यामुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सला 5 ते 8% झटका मिळू शकतो. तसेच मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये पर मंथ 100 ते 150 कोटी रुपयांचा झटका बसू शकतो, हा प्लांट शटडाऊन झाल्यामुळे. आणि मित्रांनो, याचमुळे आज टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा शेअर प्रेशरमध्ये होता. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL शेअर इन फोकस ॲज गव्हर्नमेंट नियर्स ₹67,000 कोटी LCA डील टू बूस्ट IAF स्ट्रेंथ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट आली आहे की गव्हर्नमेंट फायनल स्टेजमध्ये आहे. 67 कोटी रुपयांची डील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत मंजूर करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही डील कशासाठी होणार आहे? तर 97 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजे LCA तेजस MK-1Sच्या खरेदीसाठी. आणि मित्रांनो, ही डील गव्हर्नमेंट कशासाठी करत आहे? तर आपल्या इंडियन एअरफोर्सला मजबूती देण्यासाठी. आणि मित्रांनो, मी परत एकदा क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.